नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज मी दाखवणार आहे लहान मुलीचा एक ब्लाऊज आहे। 3 वर्षाची मुलीचा ब्लाऊज आहे तो। तर त्या ब्लाऊजची मापे मी स्क्रीनवरती दिलेली आहेत। आता त्या मापाप्रमाणे मी हा ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे आणि अस्तर सुद्धा कटिंग करून जॉईन करून घेतलेला आहे त्या मेन फॅब्रिकला। आणि कॅनव्हाससाठी कॅनव्हासवरती गळा मी कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी गोल गळा तयार करून घेतलेला आहे। आता त्या गोल गळा आपण कॅनव्हासचा तो मेन फॅब्रिकवरती आपण जॉईन करून घेणार आहोत। अशा पद्धतीने बिना लावून सगळीकडे तो अटॅच करून घ्यायचा आहे। बरोबर सेंटरवरती तो सेंटर आला पाहिजे कॅनव्हासचा। अशा पद्धतीने करून घ्यायचा आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। कधी पण कुठलाही ब्लाऊज असू दे, लहान मुलीचा ब्लाऊज असू दे किंवा मोठ्यांचा ब्लाऊज असू दे, तर कुणाच्याही ब्लाऊजवरचा गळा कट करताना आपण नेहमी कॅनव्हासच यूज करायचा। कारण कॅनव्हास यूज केल्यामुळे काय होतं की त्याचं फिनिशिंग खूप छान येतं आणि तो ब्लाऊज दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो। तर अशा पद्धतीने मी कॅनव्हास जॉईन करून घेतलेला आहे आणि कॅनव्हास जॉईन केल्यानंतर शिलाई मारून घेतल्यानंतर आता आपण जो शिलाई मारलेला आहे त्याचा पाव भाग सोडून आतमध्ये आपण कट करून घेणार आहोत आणि तो गळा आपण पलटी करून घेणार आहोत। पण त्या अगोदर जेव्हा कधी पण आपण असे राऊंड शेपवाले गळे जेव्हा कॅनव्हासवरती कट करतो किंवा सिंपल जरी ब्लाऊज कट केला तरी जिथे कर्व आहे ना तिथे आपण नॉचेस द्यायचे, जेणेकरून तो गळा टर्न व्हायला मदत होते आणि त्याची फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते। तर अशा पद्धतीने आपण तो गळा पलटी करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ही दाब शिलाई मी टाकून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि व्यवस्थितरित्या हा गळा सेट झालेला आहे। आणि आता हा गळा सेट झाल्यानंतर तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा बरोबर तो गोल गळा दिसत आहे। कुठेही खेचलेला गेला नाही आहे किंवा कुठेही ओढाताण झालेली नाही आहे, त्याची खूप छान झालेला आहे। आता आपण 3 इंचावरती दोन्ही ठिकाणी मार्क करून घेतले आहे। तर कुणाचाही ब्लाऊज असू दे, छोट्या मुलीचा असू दे, मोठ्या स्त्रीचा असू दे, तर कुणाच्याही ब्लाऊजवरती आपण टक्स हा टाकूनच घ्यायचा आहे, जेणेकरून तो शेप जो आहे ना खूप छान दिसतो। प्रत्येक ब्लाऊजला हा टक्स मारायलाच पाहिजे, कारण खूप तो सुंदर आणि फिनिशिंग खूप छान येते आणि तो दिसतो सुद्धा खूप छान। तर अशा पद्धतीने दोन्ही ठिकाणी आपण 3-3 इंचावरती अंतर ठेवून आपण टक्स मारून घेतलेला आहे। आणि आता आपण तर हा जो ब्लाऊज आहे ना तो नऊवारी साडीवरचा आहे। म्हणजे लहान मुलीसाठी नऊवारी साडी शिवून घेतली होती, तर त्यावरचा हा ब्लाऊज आहे। तर 6वारी साडीमधून हा पीस मी कट करून घेतलेला आहे आणि तो ब्लाऊज तिने शिवायला दिलेला आहे। म्हणजे ही साडी ते कधी देवदर्शनाला वाटतं गेले होते, तर तेव्हा तिथून त्यांनी देवीला जी नेसवतात ती साडी ती त्यांनी आणली आणि ती साडी त्यांनी आता वापरायला लागते म्हणून त्यांनी त्या लहान मुलीला शिवण्यासाठी माझ्याकडे दिली होती की तुम्ही ह्याची नऊवारी शिवून आमच्या मुलीला द्या म्हणून। तर मी नऊवारी शिवून दिली त्यांना खूप आवडली ती नऊवारी। ब्लाऊज पण त्याच्यावरचा आता हा खूप छान झाला आहे, सुंदर झाला आहे। तुम्हाला लास्टला समजूनच येईल, खूप सुंदर आणि खूप छान दिसतो आहे हा ब्लाऊज। तर अशी त्यामागची स्टोरी होती छोटी। तर आता आपण ही जी खालची कमरेची जी पट्टी आहे ना ती आपण लावून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण ही लावून घेऊया। अर्धा इंचावरती आपण सोडून आपण इथे शिलाई मारून घेऊ आणि ती जी शिलाई आहे ती आपण जी पट्टी आहे ती त्याच्यावरती आपण दाब शिलाई मारून घेणार आहोत। दाब शिलाई मारल्यामुळे काय होतं की जी शिलाई बसलेली ती फिक्स होऊन जाते आणि ती उसवत नाही कुठूनही। तर अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेतलेली आहे आणि मागे तुम्ही दुमडपट्टी म्हणजे करून हात शिलाई पण मारू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट शिलाईसुद्धा मारू शकता। पण मी दुमडपट्टी करून हात शिलाई करत बसत नाही, कारण त्याला खूप वेळ लागतो आणि तेवढा वेळ पण नसतो। सगळं मॅनेज करायला लागतं, सगळं ब्लाऊजचं सगळ्यांचं प्रत्येकाला वेळेवर द्यायला लागतो। मग एवढा वेळ नसतो, त्याच्यामुळे मग डायरेक्ट मी
मशीनवरती शिलाई मारून घेते. हां, कुणाला जर आवडत नसेल बाबा शिलाई, तर मग आपल्याला ते हातशिलाई करावीच लागते. पण त्यांचं असं काही नव्हतं. त्यांना फक्त छान आणि सुंदर दिसायला पाहिजे होता ब्लाऊज आणि साडी. त्या हिशोबाने मी तसं तयार केलं. आता ही फ्रंट साईड आपली तयार झालेलीच आहे. तर आता आपण बॅक साईड तयार करून घेणार आहोत. तर बॅक साईड आपण पूर्ण डीप ठेवलेलं आहे बरं का. डीप म्हणजे खालची जी कमरपट्टी आहे ती फक्त 3 इंचावरती येईल एवढी मी ठेवलेली आहे डीप गळा तो. तर अशा पद्धतीने आपण कॅनव्हासवरती पुन्हा परत गळ्याचा आकार गोलच ठेवलेला आहे. त्या गोल गळ्यावरती अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि पुन्हा तीच प्रोसिजर करायची आहे. शिलाई मारून घ्यायचे, पुन्हा परत तेवढा भाग कट करायचा आहे. अर्धा इंच पाव इंच सोडून शिलाईचा तेवढा भाग कट करून घ्यायचा आहे. मग त्याच्यावरती छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत आणि मग नंतर तो गळा पलटी करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण बॅक नेक असा पलटी करून घेतलेला आहे. आणि हा बॅक नेकला आपण बॅक हुक लावणार आहे, म्हणजे मागून ओपन ठेवणार आहे आपण. म्हणून मी हा गळा सेंटरला कट करून घेतलेला आहे आणि दोन्ही भाग असे वेगवेगळे कॅनव्हासचे आपण जॉईन करून घेणार आहोत. जसा हा भाग केला आहे तसाच आपण दुसरा भागसुद्धा अशाच पद्धतीने कॅनव्हास ठेवून पिनेने अटॅच करून मग नंतर त्याच्यावर शिलाई द्यायची आहे आणि गळा पलटी करून घ्यायचा आहे नॉचेस देऊन. आता हा दुसरा भाग जेव्हा आपण जॉईन करून पलटी करून घेऊ, त्याच्यानंतर आपण हुक आणि आयची पट्टी लावून घेणार आहोत. आणि हुक आणि आयच्या पट्टीसाठी आपण वेगळ्या स्ट्रिप्स घेणार आहोत आणि त्या तिथे अटॅच करणार आहोत आपण. तर अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेलं आहे. आता नॉचेस मारून घेतलेले आहेत आणि आता हा गळा आपण पलटी करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण गळा पलटी करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घेऊ. अशा पद्धतीने फिनिशिंग खूप छान येते, गळा पण खूप छान दिसतो. आणि त्याच्यानंतर आपण हुक आणि आय लावून घेणार आहोत त्याला. आता हे दोन्ही पण एकमेकांच्या समोर ठेवण्यावरती तुम्हाला दिसेल बघा, बरोबर फिनिशिंगने गळा तयार झालेला आहे, गोल गळा. तर आता आपण हुकची पट्टी तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी 1 इंच एवढी पट्टी करून घेतलेली आहे आणि ती ब्लाऊजच्या सरळ भागावरती ठेवून 1 पाव इंचावरती आपण शिलाई मारून घेतलेली आहे. आणि आता त्याच्यावरती दाब शिलाई परत आपण मारून घेणार आहोत आणि तो भाग आता आपण पूर्ण पलटी करून घेणार आहोत, म्हणजे बरोबर सगळं एका लाईनीमध्ये येईल अशा पद्धतीने दुमडून. मग आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली हुकची पट्टी तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपली हुकची पट्टी तयार झालेली आहे. आता आपण आयची पट्टी घेणार आहोत. आयची पट्टी करण्यासाठी आपल्याला 2 इंचाचं फॅब्रिक घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आणि आयची पट्टी लावताना कधी पण नेहमी
अस्तरच्या साईडने लावायची आहे, तुम्ही बघू शकता. आणि मग नंतर त्याच्यावरती दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून घेतलेला आहे आणि ते फोल्ड करून बरोबर ते एका लाईनीत येईल अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि जो एक्स्ट्रा भाग राहिला आहे तो आपण असा त्याच्यावरती दुमडून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण हे हुक आणि आय पट्टी जॉईन करून घेतलेले आहे. तर आपला हा बॅक नेक रेडी झालेला आहे. पण त्याआधी आपण ही जे खालची जी कमरेची पट्टी आहे ती लावून घेऊया. त्यासाठी मी 1 इंच एवढं असं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण ते फिनिशिंगसाठी दाब शिलाई टाकून दुमडपट्टी घेऊन ती फिनिशिंग करून टाकणार आहोत पूर्णपणे. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही दुमडपट्टी घालून जर शिलाई मारली तर कुठेही धागे वगैरे निघत नाही किंवा जो टक्स टाकलेला आहे तो ओपन होत नाही. अशा पद्धतीने जर कमरपट्टी जर जॉईन केली तर खूप छोट्या गोष्टी असतात फिनिशिंगच्या, तर त्या लक्षात ठेवून जर घेतल्या तर खूप छान दिसतो आपला हा ब्लाऊज. तर दुसरा भाग पण आपण अशाच पद्धतीने 1 इंचाची पट्टी ठेवून आपण कमरेवरती शिलाई मारून घेणार आहोत आणि तो भाग आपण पुन्हा दुमडून घेऊन त्याचा डबल फोल्ड करून आतमधून आपण शिलाई देणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण बॅक साइड पूर्ण रेडी करून घेतलेले आहे, टक्स वगैरे सगळं मारून. आणि आता आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्हीचे
शोल्डर जॉईन करून घेतले आहे आणि ही स्लीव्ज बघा मी रेडी करून घेतलेली आहे, पफ स्लीव्ज घेतलेली आहे मी। तर ती त्या पफ स्लीव्जवरती आपण काठ जॉईन करून घेणार आहोत ते अशा पद्धतीने। अशा पद्धतीचे स्लीव्ज आहेत ना, खूप छान दिसतात लहान मुलींना पफ स्लीव्ज, आणि खास करून नऊवारी साडीवरती लहान मुलींच्या तर खूपच सुंदर दिसतात। तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थितरित्या आपण हे काठ जॉईन करत आहोत। अशा पद्धतीने आपल्याला जेवढे काठ आहेत पाहिजे आहेत तेवढ्यावरती आपण शिलाई मारून घेणार आहोत आणि त्या प्लेटी व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याचा घोळ शिलाईमध्ये येता कामा नये। अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत आणि मगच शिलाई त्यावरून मारायची आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काठाचा भाग थोडासा कमी पडत आहे, म्हणून मी काय केलं, थोडासा एक्स्ट्रा राहिला होता काठ, त्याच्यात तेवढा भाग कट करून मी तो पट्टा त्याला जॉईन केलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी दुसरी पण स्लीव्स तयार करून घेतलेले आहे। तर दोन्ही स्लीव्जला हे काठ कमी पडत होते म्हणून थोडासा भाग राहिला होता साडीच्या काठाचा, तर तो भाग मी इथे अशा पद्धतीने जॉईन करून घेतले आहे। म्हणजे व्यवस्थित त्या डिझाईनला डिझाईन व्यवस्थित मॅच करूनच आपल्याला हा काठ जॉईन करायचा आहे आणि राहिलेला एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून घेणार आहोत। व्यवस्थित त्या स्लीव्हच्या शेपने शिलाई द्यायची आहे। उरलेला पार्ट आपण कट करून घ्यायचा आहे।
अशा पद्धतीने आपली स्लीव्स रेडी झालेली आहे. पफ स्लीव्स दोन्ही पण स्लीव्स आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता फक्त सगळे पार्ट एकमेकांना जॉईन करायचे. स्लीव्ज आता स्लीव्जला जॉईन करून घ्यायचे आहेत आणि आपला फायनल लुक ब्लाऊजचा रेडी होणार आहे. आता स्लीव्स जॉईन करण्यासाठी आपण आधी त्या स्लीव्सचा सेंटर काढणार आहोत. त्याला एक खूण करून घेणार आहोत आणि जिथे शोल्डर आपण जॉईन केला आहे तिथे ती खूण येईल अशा पद्धतीने आपण ठेवायचं आहे. आणि आधी एका साईडने शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मग नेक्स्ट फ्रंट साईडने शिलाई मारायची, नंतर मग बॅक साईडने शिलाई मारायची. अशा पद्धतीने तो स्लीव्स बरोबर सेंटरला जॉईंट होतो. अशा पद्धतीने जर स्लीव जॉईन केली तर तुमचं पण स्लीव्स व्यवस्थित जॉईंट होईल. कुठेही तो स्लीव्स इकडे तिकडे सरकणार नाही. अशा पद्धतीने आपण दोन्ही स्लीव्सला डबल शिलाई मारून ते स्लीव्स जॉईन करून घेतलेले आहेत. आणि आता आपण काय करणार आहोत, फिनिशिंगसाठी शिलाई मारून घेतली आहे ही. तर आता आपण फिटिंगसाठी आपण शिलाई मारून घेणार आहोत. तर फिटिंगसाठी व्यवस्थित कमरेचा भाग कमरेला व्यवस्थित जॉईंट होऊन स्लीव्सचा भाग व्यवस्थित स्लीव्सला जॉईन करायचा आहे. आणि मग आपल्याला शिलाई मारून जेवढं फिटिंगचं माप आहे ते माप टाकून आपण हा ब्लाऊज रेडी करून घेणार आहोत. म्हणजे सरळ बाजूने आधी पहिले शिलाई मारून घ्यायची आणि मग नंतर तो भाग पलटी करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. म्हणजे अशा पद्धतीने शिलाई मारून घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही ब्लाऊजला ओव्हरलॉक करायची गरज लागत नाही. तर आपण एका साईडचा पार्ट आपण जॉईन करून घेतलेला आहे, तसंच दुसऱ्या साईडचा पार्ट पण आपण अशा पद्धतीने जॉईन करून घेऊ. एक्स्ट्रा राहिलेली स्लीव्ज आपण कट करून टाकू. अशा पद्धतीने आपण स्लीव्ज पर्यंत आपण शिलाई मारून घेतलेली आहे. एक्स्ट्रा जे आपण हे स्लीव्स ठेवले होते ते कट करून घेतलेले आहेत. आता आपण तो ब्लाऊज पूर्ण उलटा करून त्याच्यावरती जिथे आपण शिलाई मारली होती तिथूनच आपल्याला पुन्हा दाब शिलाई मारायची आहे. अशा पद्धतीने शिलाई मारली तर कुठेही दागे वगैरे बाहेर येत नाहीत. ओव्हरलॉकची प्रोसिजर ह्याच्यामध्ये स्किप होऊन जाते. आणि एकदा ही दाब शिलाई मारल्यानंतर जेवढं मेजरमेंट आहे छातीचं आणि कमरेचं ते मेजरमेंट करून त्याच्यावरती टिक मार्क करून मग त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. स्लीव्सची पण माप त्याच्यामध्ये घेऊन घ्यायचं आहे आणि शिलाई मारून अशा पद्धतीने फिटिंगची शिलाई आपण याच्यावर मारणार आहोत. आणि एक्स्ट्रा 1-2 शिलाई आपण त्याच्यावरती एक्स्ट्रा देणार आहोत.
अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे लहान मुलीचा। तर तुम्हाला ही ब्लाऊजची पद्धत तयार करायची कशी वाटली ती नक्की सांगा कमेंट करून, आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।